सियावर रामचंद्र की जय. मला वाटतं आपल्या सगळ्यांची प्रतीक्षा आज संपणार आहे. आपल्या सगळ्यांचा संयम आज संपणार आहे. कारण कधीतरी दुष्टाचा अंत झाला पाहिजे. कधीतरी दुष्टाचा अंत झाला पाहिजे. रथावर बसलेल्या मातलीनं, सारथी असणाऱ्या मातलीनं रामचंद्रांना सांगितलंय, देवा, तुमच्याकडे ब्रह्मदेवानं दिलेलं दिव्य अस्त्र आहे. ते दिव्य अस्त्र चालवण्याची तुमचीच क्षमता आहे. कारण हे दिव्य अस्त्र साधं सुध नाही आहे. तुम्ही आता रावणाच्या बाणाचं प्रत्युत्तर देणं बंद करा आणि तुम्ही ब्रह्मदेवाने दिलेल्या दिव्यास्त्राचा वापर करा. रामचंद्रांना आठवण झाली आहे आणि रामचंद्रांनी त्या दिव्य अस्त्राची प्रार्थना केली आहे आणि सांगितलंय की अस्त्रा प्रकट हो, मला आता या असुराचा नायनाट करायचा आहे. ब्रह्मदेवानी प्रदान केलेलं ते दिव्य अस्त्र रामचंद्रांच्या समोर उभा आहे. कसं आहे ते अस्त्र? मेरू आणि मंदरांचल पर्वताला एकत्र केल्यावर त्याचं जे वजन होईल ते वजन या अस्त्रामध्ये समावलेलं आहे. म्हणजे पर्वताच्या एकेका तुकड्यानी वानरसेनेनी राक्षस सेनेचा खात्मा केलाय. इथे तर मेरू पर्वत आणि मंदरांचल या दोन्हीचं एकत्रीकरण केल्यावर जेवढी शक्ती निर्माण होईल, जेवढं ओझं निर्माण होईल, तेवढं भारी पण या विशेष ब्रह्मदेवाच्या अस्त्रामध्ये भरलेलं आहे. सर्व भूतांच्या तेजापासून याची निर्मिती करण्यात आली आहे. भूत म्हणजे स्मशानातले भूत नाही, सृष्टीवरचे भूत. सूर्यासारखं तेजस्वी आहे. एक नवा सूर्यच पृथ्वी तलावर चमकतोय की काय वाटावं इतकं ते तेजस्वी आहे. प्रलयंकारी अग्नी प्रज्वलित झाल्यावर जी स्थिती वाटते, ती प्रलयंकारी अग्नी एकाच वेळेला भला मोठा अग्नी प्रज्वलित झाला वाटावा इतकं दैदिप्यमान ते आहे. अगदी महाभयंकर सर्पांनी, हजारो लाखो महाभयंकर सर्पांनी आपलं महाभयंकर रूप आणि विष एकत्रित करावं आणि त्या रूपाने भयंकर रौरव करावा, तसं हे भयंकर अस्त्र दिसतंय. याचं दिसणंच एवढं भयंकर आहे की त्या अस्त्राच्या प्रकट होण्यानेच अनेकांच्या मनात भय उत्पन्न झालंय. रामाच्या बाजूनं असलेली वानरं तर लटलट कापताच आहेत, पण नुसतं अस्त्राचं रूप बघून रावणाच्या सैन्यातल्या उरलेल्या महाभयंकर दैत्यांची दानादान उडाली आहे. दिसत काही नाहीये, एवढं तेज समोर आहे. डोळे दिपलेत, उघडता येत नाहीत, तो दाह सहन होत नाही, अशी अवस्था आहे. आणि प्रभू रामचंद्रांनी या ब्रह्मदेवांच्या विशेष अस्त्राला आपल्या हाती धारण करून महत्प्रयासाने त्या प्रत्यंचेवर ठेवलाय आणि प्रत्यंच्या ताणली आहे धनुष्याची. कर 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 असा आवाज येतोय आणि त्या कर कर अशा आवाजासोबत पृथ्वी डगमगती आहे. थर 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 पृथ्वी कापू लागली आहे. या पृथ्वीवरच्या जीवांनी आपल्या जीवाच्या आकांताने सैरावैरा धावायला सुरुवात केली आहे. सागराच्या मध्ये महाभयंकर लाटा उसळल्यात. एक भयाचं वातावरण निर्माण झालंय. सागर भूमीला गिळतो की काय अशी स्थिती आली आहे. भूमी थरथर कापायला लागली आहे. अनेक इमारती कोसळू लागल्यात, झाडं उन्मळू लागली आहेत. कारण प्रभू रामचंद्रांनी ब्रह्मदेवानी निर्माण केलेल्या विशेष अस्त्राला घेऊन धनुष्याची प्रत्यंच्या ताणलेली आहे. ते धनुष्य सुद्धा कर 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 असा आवाज करताय. हा बाण सुटला तर काय होईल, कसला प्रलय येईल आणि तो कोणाकोणाला घेऊन बुडेल नाही सांगता येत. आता रामचंद्रांनी ठरवलंय थांबायचं नाही आणि जेवढ्या प्रचंड शक्तीने त्या धनुष्याची प्रत्यंचा ओढली आहे आणि तेवढाच एक टणत्कार झालाय सुटताना. कारण दोरी सोडल्याबरोबर प्रचंड वेगानं तो बाण जाताना दोरीचा एक टणत्कार झालाय. त्यांनी अनेकांचे कान बहिरे व्हायची वेळ आली आहे.
सू 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 असा आवाज करत हवेला कापत 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 तो बाण रावणाच्या दिशेनं निघालाय. आणि एवढा महाबलशाली रावण काय करावं या विचारात आहे. एका हातात धनुष्य धरलेला आहे रावणाने, दुसऱ्या हातात त्याच्या बाण आहे आणि तो बाण धनुष्याच्या प्रत्यंचेवर ताणून तो रामचंद्राकडे पाठवण्यासाठी तो सज्ज आहे. आणि प्रचंड वेगाने आलेला बाण रावणाच्या शरीरात असा घुसतो की आर पार निघून जातो. रावणालाही कळत नाही काय झालंय. क्षणभरासाठी प्रचंड संतापलेला रावण, डोळ्यातून आग ओकणारा रावण आपल्या धनुष्यावर मजबूत पकड धरून आहे. आणि पुढच्या क्षणात रावणाची धनुष्यावरची पकड निसटते, धनुष्य खाली पडतं, या हातातला बाणही खाली पडतो. आणि त्या क्षणालाच 3 देवलोकांवरती विजय मिळवणारा रावण रथाच्या खाली पडून लंकेच्या मातीत कोसळतो, माती मोल होतो, संपतो. रावणाच्या देहातून आरपार निघालेला बाण परत रामचंद्रांच्या भात्यामध्ये येऊन स्थानापन्न होतो. त्या दिव्य तेजात रावण कोसळल्याचं कोणालाच दिसत नाही. आणि ज्या क्षणी ते तेज थांबतं त्यावेळेला सगळ्यांनाच कळतं की रावण कोसळलाय. ज्याच्या मृत्यूची वाट वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या बघितली आहे, पिढ्यान पिढ्या, ब्रह्मदेवाच्या मानसपुत्राच्या 3ऱ्या पिढीतला रावण आणि 12व्या 13व्या पिढीतले रामचंद्र, 9 पिढ्यांनी रावणाच्या मृत्यूची वाट बघितली आहे. यातना सहन केल्यात, पारतंत्र्य सहन केलंय. आणि तो रावण मातीमोल होऊन पडलाय. एक प्रचंड गंभीर अशी सन्न शांतता त्या युद्धभूमीवरती आहे. ना वानर सेनेंच्याकडून कुणी काही बोलतंय. सगळ्यांचे डोळे उघडे, तोंड उघड, आणि फक्त रावणाच्या कोसळल्याचा एक आवाज. काय झालंय ते कळत नाहीये. ते तेज जरासं कमी झाल्यावर वानरांच्या लक्षात येत आहे रावण कोसळलाय. आणि मग वानर सेनेत रावण गेला, रावण गेला, रावण गेला, बुडाला, पापी बुडाला हा जयघोष सुरू होतो. आणि सियावर रामचंद्र की जयच्या घोषणांनी युद्धभूमीचा परिसर दुमदुमून जातो. आणि काय होतंय आकाशात. या युद्धाला बघण्यासाठी आलेल्या देवतांनी, यक्षांनी, गंधर्वांनी, किन्नरांनी बघितलंय की रावण मातीमोल झालाय. आपल्याला छळणारा रावण, ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण होऊन गेलाय. सगळे एकत्र येऊन आपल्या ओंजळीत पुष्पांना घेऊन रामचंद्रावरती पुष्पवृष्टी व्हायला लागली आहे. दुदुंबी वाजू लागल्यात, स्वर्गात रणवाद्य वाजू लागलीत. देवतांनी, अप्सरांनी, गंधर्वांनी, यक्षांनी, किन्नारांनी आनंद साजरा करायला सुरुवात केली आहे. वानर सेनेच्या मनातला तर आनंद कसा व्यक्त व्हावा हे त्यांना कळत नाहीये. वेड्यासारखे नाचायला लागलेत. प्रत्येक वीर एकमेकांना मिठीत घेऊन एकमेकांचं अभिनंदन करतोय. बुडाला, पापी रावण बुडाला, एवढा एकच जयघोष होतोय. आणि आत्ताचा क्षण पूर्णतः आनंदाचा आहे. आणि तोच आनंद सगळे वानर सैनिक साजरा करतायत. सियावर रामचंद्र की जय.